नमस्कार मित्रांनो. बैलप्रेमी आपण बघतच आलेलो आहोत. पण आज आपल्यासोबत असणार आहेत अश्वप्रेमी. अश्व क्षेत्रातील नामांकित, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. तर काय आहे या व्हिडिओमध्ये विशेष? मित्रांनो, सातारा करंजे येथे राजू 3चे आगमन झाले आहे. राजू 3 ज्याने सारंगखेडा येथे होणाऱ्या चेतक फेस्टिवलमध्ये 2024 आणि 2025 मध्ये द्वितीय म्हणजेच डबल महाराष्ट्र हिंदकेसरी होण्याचा मान मिळवला आहे. राजू 3चे मालक इम्रान शेख, जे की अमरावती बनवडा येथे राहतात, यांनी त्याचा लहानपणापासून सांभाळ केला आणि कोणतीही पैशाची अपेक्षा न ठेवता त्यांनी हा घोडा बाळू वाघ फुलवाले, जे की सातारा करंजे येथे राहतात, यांना हा दिला आहे. ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी खरेदी आहे. बाळू वाघ फुलवाले सातारा यांच्यापाशी आधीपासूनच सोन्या आणि पिंट्या देखील आहेत. राजू 3चे कौतुक करण्यासाठी इम्रान शेख यांच्या उपस्थितीत सातारा करंजे या ठिकाणी मिरवणूक देखील काढण्यात आली. राजू 3ने केलेले नृत्य आपण बघणारच आहोत. सुरुवातीला आपण त्यांच्याशी थोडा संवाद साधूया आणि शेवटी तो का खास आहे हे त्याच्या नृत्यामधून आपण पाहूया. ज्यांनी लहानपणापासून त्याचा सांभाळ केला, संपूर्ण नियोजन पहिलं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा आहेत आपल्यासोबत इम्रान शेख, अमरावती बनवडा येथून ते आलेले आहेत. दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार. मला सांगा की लहानपणापासून त्याचा कशा प्रकारे सांभाळ केला? लहान याला आणला होता, 18 महिन्याचा बच्चा होता ह्या. और याला खूप मेहनत करायला लागली. दूध और ते चना, आमच्या इकडे चण्याचा खारी आहे ते वगैरे लय म्हणजे देत होतो त्याला. मला सांग की राजू 3 हे नाव का ठेवले तुझं? राजू 3 नाव असं आहे. पहिला होता माझ्यावर राजू 1, राजू 2, या राजू 3. याची खासियत काय, म्हणजे सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही विक्रमी विक्री केली आहे. बाळू फुलवाले सातारा आहे, त्यांना विक्रमी विक्री केली. काय सांगाल याच्याबद्दल? काय खासियत आहे याची? ये 2 दांत बच्चा है और इसकी हाइट है 66 प्लस. और अभी 2 दांत, अभी कम से कम 4 दांत होगा और पूरा दांत का होगा तो 70 तक के तो बच्चा चले जाएगा ये. और इसकी खासियत ये है, और इतना बड़ा घोड़ा होके दिमाग का बहुत अच्छा है और नाच काम बहुत बढ़िया घोड़े में. ये सब आपने कैसे उसे सिखाया? ये हमारे उस्ताद है शब्बीर उस्ताद, उन्होंने ट्रेन किया है इसको गुजरात के. जब वो बच्चा था, वहां से आज तक आपने कैसे उसे सब कुछ सिखाया? मीन्स वो डांस कैसे करता है? हाँ, तो डांस इशारों पे चलता है ना, पूरा लगाम के ऊपर करता है. ये सब कैसे सिखाया? मीन्स आप जब देखते होंगे बाकी के घोड़े और ये घोड़ा, क्या डिफरेंस नजर आता है? क्यों इसकी खासियत ये डिफरेंट है? इसकी खासियत बोले तो ये दिमाग का बहुत अच्छा है, और दूसरी बात इसकी फुर्ती बहुत अच्छी है. दूसरे घोड़ों से बहुत अच्छा दिमाग रखता है, और मतलब ऐसा कोई फटता नहीं, कुछ नहीं, बहुत अच्छा जानवर है. आपने जब बिक्री करने की सोची तो क्यों सोचा इसके बारे में? ये थोड़ा सा प्रॉब्लम आ गया था, इसलिए देने में आ गया था. और ये भी घर ही पे दिया है. ये बाड़ू फूल वाले, ये अपने घर वाले ही चाहे, ऐसे समझो घर ही पे घोड़ा है अपने. उनके साथ कैसे कांटेक्ट हुआ सर? कॉन्टैक्ट तो उनसे 2 साल से घोड़ा मांग रहे हैं ये, और 2 साल के बाद उनको घोड़ा दे दिया हो मैंने. लोगों ने तो बहुत रुपए का दिया मांगे, लेकिन मैंने अपने हिसाब से उनको दे दिया. हम जानवरों की कीमत नहीं कर सकते. मुझे बताइए कि कितने में उसको अपने बाबू फूल वाले जो सातारा के हैं, उनको कितने में दिया? वो कीमत तो नहीं बता सकता मैं, क्योंकि ये जानवर है अनमोल, इसकी कोई कीमत नहीं लगा सकता. सिर्फ भरोसे पे आपने दिया? भरोसे पे दिया. मुझे बताइए कि जो फेस्टिवल हुए, मीन्स चेतक फेस्टिवल सारंगखेड़ा में हुए, उसका प्रदर्शन बहुत अच्छा है. उसके बारे में बताइए कुछ. चेतक फेस्टिवल मेला बहुत अच्छा है. वहाँ का सब बराबर, मतलब पानी वगैरह सब व्यवस्था बहुत अच्छी रखते हैं दादा साहेब. और वहाँ पे 2 साल चॅम्पियन रहा है दूसरे नंबर पे. आज आता आपल्यासोबत आहेत जे बाबू फुलवाले सातारा आहेत, त्यांनी जो हा खरेदी केलेला आहे, त्यांना आपण थोडे प्रश्न विचारूया. दादा मला सांगा की ज्यावेळेस तुम्ही याच्याकडे बघितलं, मीन्स तुम्ही सारंगखेड्याला गेला, काय बघितलं तुम्ही याच्यामध्ये? हे देखून मला 1 नंबरमध्ये आहे. हाईट चांगली आहे, डान्स चांगला करतोय. त्याच्यासाठी आम्ही त्याला मागणी केली होती. गेले 2 वर्ष झालं. तुम्ही सारंगखेड्याला बघायला जाता आणि तुमच्या घरी पण घोडे आहेत, त्या घोड्यांबद्दल पण सांगा. आपला घोडा सोन्या तिथूनच आणला होता. सारंगखेड्यामध्ये 2 नंबरचं बक्षीस घेतलं होतं. ते नंतर मी सोन्या नावाचा घोडा खरेदी केला. त्यावेळेस तो 11 लाखाला घेतला होता, आणि तो सांगली जिल्ह्यातला होता. ते स्पर्धेला आलता तिथं. तुम्ही कधीपासून या क्षेत्रामध्ये आहात? क्षेत्रामध्ये गेले 25 वर्ष झाले. 25 वर्ष. काय सांगाल या अश्वप्रेमी जे असतात आपल्या आजूबाजूला, त्यांच्याबद्दल काय सांगाल? आणि
काय या तुम्हाला यामध्ये काय दिसतं संपूर्ण? मला ह्याच्यात आवड म्हणजे मी तरेगाव नाना आहेत ना, मी तरेगावची नानांच्यामुळं मोठे घोडे त्यांचे घेतले 2, त्याच्यामुळे मला मोठा घोडा आवडतो, मुलाला पण आवडतो. त्याच्यासाठी मी हे केलं आणि ते पालन पोषण करतो. गणेश नारायण वाघ प्रेमापोटी त्यांनी दिलेला आहे. ते म्हणले चांगला सांभाळ करा, 1 नंबरमध्ये सांभाळतात. सगळे घोडेवाले सांगितले सातारमध्ये सगळे घोडा द्या त्यांना, त्याची काय पालन पोषण 1 नंबर करतात अख्ख्या सातारा जिल्ह्यात. त्यामुळे तो घोडा त्यांनी त्या माझ्या ताब्यात दिला आहे. तुम्ही किती वर्ष झालं मागत होता त्यांना? 2 वर्ष झालं. 2 वर्ष झालं. हो, आणि घोडा देखणा आहे. लहान असतानाच मी मागितला स्पर्धेत घालायच्या आधीपासून, आणि नंतर त्यांनी स्पर्धेत घातला. तिथून म्हणले नाही द्यायचा, तरी पण दिला त्यांनी. मला सांगा की महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी खरेदी म्हणावी लागेल, मोठी खरेदी म्हणायचं झालं तर हा पूर्ण स्पर्धेमध्ये त्याने पदक पण जिंकलेले आहेत, ट्रॉफी पण आहे त्याच्या. काय सांगाल याच्याविषयी राजू 3 बद्दल, आणि कसं तुमचं संपूर्ण नियोजन करणार आहात तुम्ही आता? नियोजन म्हणजे व्यवसायासाठी घेतलेला आहे मी. व्यवसाय घोड्यांचा लग्नासाठी वापर करतो आम्ही. सोन्या घोडा आणि हा राजू 3 आणि एक पिंट्या, असे 3 घोडे आहेत माझ्यापाशी आत्ता. एक 2.5 वर्षाचा, एक 7 वर्षाचा आणि एक 3 वर्षाचा, असे 3 घोडे आहेत. मित्रांनो, आपण बघू शकाल चेतक फेस्टिवल जे झालेलं सारंगखेडा येथे, त्याला 2nd प्राइज मिळालेला आहे राजू 3ला. तर दादा मला सांगा की याचं साधारणतः वय किती आहे? वो याचं आता समजून 3 वर्ष वय आहे. किती वर्ष साधारण घोडा आपल्याला नाचताना दिसतो? घोडा साधारण नाचताना समजा 30 वर्ष. चालेल मित्रांनो, आपण बघितला राजू 3, त्यासोबत भाऊ फुलवाले सातारा यांचे चिरंजीव पण आपल्यासोबत आहेत. दादा, मला तुमचा पहिल्यांदा परिचय द्या. मी गणेश नारायण वाघ, राहणार सातारा, कळंजीपेठ, सातारा. मला सांगा की तुम्ही कधीपासून या क्षेत्रामध्ये आला? मी लहानपणापासून 5वीत असल्यापासून घोड्याच्या सेवेत आहे. तेव्हापासून मला आवड होती, बैलांची आवड होती. तिथून मग घोड्याची आवड लागली. बैलगाड्या शर्यतीची बैल होते आमच्यापाशी. तिथून 2005 मध्ये तिथून मग एक घोडा आणला आणि तिथून आवड होत गेली. ते आता पण आवड जोपासते. तुमचं शिक्षण वगैरे काय झालं तुमचं? माझं शिक्षण 10वी. पण पुढे तुम्ही शिकण्याचा वगैरे किंवा नोकरी करण्याचा विचार केला नाही? नाही केला. हे आवड लागली ना, आवड लागली ना. आमचा फुलांचा पण बिझनेस असल्यामुळे ते दोन्ही सांभाळत होतो. मला सांगा की या संपूर्ण घोड्यांचं तुमचं संपूर्ण नियोजन असतं. मला सांगा की याच्यामुळे तुमच्या जीवनात कोणते कोणते बदल झाले? घोडा घेतल्यापासून भरपूर ओळख व्हायला लागली, मार्केटमध्ये नाव व्हायला लागलं, चांगल्या चांगल्या लोकांची परिचय व्हायला लागले घोडे क्षेत्रात. आणि लांब लांबून माणसं बघायला येतात. आपल्यापाशी मोठी गाडी फॉर्च्युनर असेल तरी कोण बघायला येत नाही, पण घोडे हे बघण्यासाठी येतात आपले लांब. आता राजू 3ला जेव्हापासून तुम्ही घेतले, किती जण बघायले, म्हणजे अश्वप्रेमी जे आहेत ते किती जण बघायले? सर्व इथनं आपल्या सातारा जिल्ह्यातनं सर्व लोकांचे फोन आले, सर्वांचं हे झालं, अभिनंदन केलं त्यांनी. सातारा जिल्ह्यात 1 नंबरचा घोडा आणलाय असं सर्व. तर मित्रांनो, मला सांगा की याच्यामध्ये तुम्ही 2 जण असताच, पण तुम्हाला तुमची टीम मध्ये कोण कोण आहे, सहकार्य कसं मिळतं त्यांचं संपूर्ण? आमच्यात टीममध्ये राजेंद्र चोळगे ड्रायव्हर ते आहेत, संतोष नाना आहेत, बाकीचं सर्व मित्रमंडळी असतात. आणि सर्वांचं सहकार्य अनमोल आहे आम्हाला. सर्वांची साथ असते. कुठे काय चुकलं तरी ते आपले सहकार्य करतात. तर आपण बघितला राजू 3 या हा का खास आहे याचं तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला बघायलाच मिळेल. दादा, खूप खूप धन्यवाद. तुम्ही सर्वात मोठी विक्री केली, आणि दादा तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सर्वात मोठी खरेदी पण केली महाराष्ट्रातील. तर मित्रांनो, शेवटला नक्की व्हिडिओ बघायला विसरू नका की हा खास काय, राजू 3 खास काय.